चलो ठीक आहे. तर पहिली सूचना आहे की जे लाईक नवीन स्टुडंट्स ऍड होत आहेत त्यांच्यासाठी, की पहिली गोष्ट, आज आता बाळांनो क्लास सुरू होऊन साधारणपणे आज तारीख आहे 23, साधारण 10 तारखेला क्लास सुरू केलाय. मला वाटतं 1 किंवा 2 जास्तीत जास्त आपल्या सुट्ट्या झाल्या असेल आतापर्यंत. तर आतापर्यंत जे जे लेक्चर्स झाले, जो जो भाग शिकवला गेला, तो भाग पहिल्यांदा कव्हर करणं गरजेचं आहे. बरेच मुलं आहेत, बरेच मुले आहेत की जे नवीन जॉईन होतात, नवीन बघतात व्हिडिओ वगैरे. तर मित्रांनो, आतापर्यंत जो झालेला फायनल अकाउंटमध्ये जो शिकवलेला भाग आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर्मॅट याचे समजून घेणे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंटला कुठल्या गोष्टी येतात, पीएल ला कुठल्या गोष्टी येतात, बॅलन्स शीटला कुठल्या गोष्टी येतात, या समजणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ते जर पहिली लेक्चर तुम्ही बघितलीत तरच ऑब्व्हियसली तुम्हाला पुढच्या गोष्टी तिथं अधिक चांगल्या पद्धतीनं समजतील. सो सगळ्यांना, जे कोण न्यू जॉईन होत आहेत त्यांना माझं सांगणं हे आहे की तुम्ही पहिली लेक्चर्स समजून घेणं, बघणं इम्पॉर्टंट आहे. पहिली सगळी लेक्चर्स आपली युट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत, ज्याच्या लिंक आपण टाइम टू टाइम ग्रुपला तिथं शेअर केल्या आहेत, किंवा इव्हन तुम्ही जस्ट प्लेलिस्ट मध्ये गेला चॅनलच्या तरी सुद्धा तुम्हाला 2021-22 जे 12th अकाउंटन्सी नावाची एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्ट मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर नंबर 1, ऑब्व्हियसली आता जो डायरेक्टली बघतोय त्यांना थोडंसं या डिफिकल्ट गोष्टी वाटेल. ऑब्व्हियसली ज्यांचं पहिलं बेसिक झालेलं नाहीये त्याला एकदम पुढे जर ऍडव्हान्स लेवलचं काय जर शिकवायचा प्रयत्न केला तर ऑब्व्हियसली त्याला ते अवघड जाईल. सो तुम्ही ते समजून घेणं महत्वाचंच तिथं आहे. नंबर 1. नंबर 2, आता जे रेग्युलर स्टुडंट आहेत आपले, त्या स्टुडंटसाठी माझं सांगणं असं आहे, कालच ऍक्च्युली गोष्ट सांगायला पाहिजे होती बट टाइमच्या हिशोबानं राहून गेलं, की आता बऱ्यापैकी आपले 5-6 प्रॉब्लेम झालेत. फायनल अकाउंटचं एक ढोबळमानानं स्वरूप कसं असतं, प्रॉब्लेम विचारला कसा जातो आणि नेमकं आपल्याला काय करायचं असतं, याचा एक 50-60% भाग तरी तुम्हाला आतापर्यंत समजला असेल. ठीक आहे. तर आता हे सांगण्यामागं कारण हे आहे की आता इथनं पुढे जे प्रॉब्लेम घेतोय आपण, फॉर एक्झाम्पल आज 7वा घेतोय, उद्या 8वा घेईल, परवा 9वा घेईल, ते जे काही 1 बाय 1 प्रॉब्लेम घेतोय ते माझ्या अगोदर तुम्ही जेवढे जेवढे प्रॉब्लेम, तुम्हाला जेवढं जेवढं त्या प्रॉब्लेम मधलं पोस्टिंग वगैरे येते ते तुम्ही स्वतःहून करून ठेवणं अपेक्षित आहे. आज दुपारी अचानक काय झालं, माझी एक स्टुडंट आहे 11वी पासून, गायत्री नावाची. तर गायत्रीनं काय केलं की आजचा जो प्रॉब्लेम आहे तिला जेवढं यातलं येतंय तेवढं तिनं सोडवलं आणि त्याचा फोटो काढून मला पाठवला. त्यामुळे मला ते आठवण झाली की बाकीच्या सगळ्यांनी सुद्धा तुम्हाला जे जे येतं आहे पुढच्या प्रॉब्लेम मधलं, म्हणजे एका प्रॉब्लेम बद्दलच बोलतोय की आता फॉर एक्झाम्पल आजचा दिवस आहे तर उद्याच्या दिवसाबद्दल, तर तुम्हाला त्या प्रॉब्लेम मधलं जे जे पोस्टिंग बेसिक बेसिक गोष्टी करता येतात तेवढ्या गोष्टीचं पोस्टिंग करून तुम्ही तयार असणं आता अपेक्षित आहे. ओके. कारण तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने तिथं या गोष्टी तिथं समजतील. ठीक आहे. तर ही गोष्ट बाळांनो सगळ्यांनी विचारात घ्या आणि सगळ्यांनी या दृष्टीनं काम करत राहा. पीडीएफ तुमच्या बरोबर शेअर केलेला पण आहे, सो दॅट पीडीएफ तुमच्याकडे आहे, तुम्ही पीडीएफ मध्ये बघून पोस्टिंग करू शकता. बुक्सची आता लगेच काय जरी अवेलेबिलिटी नसली तरी काय हरकत तिथं नाही. ओके. सो स्टार्ट करूया आपला 7वा प्रॉब्लेम. 7वा प्रॉब्लेम बघा, पहिल्यांदा मी प्रॉब्लेम वाचतो, यात ऍडजस्टमेंट कुठल्या कुठल्या आहेत बघूया आणि त्यानंतर आपण तो सॉल्व्ह करूया. सो 7 नंबर, सप्रे अँड अत्रे आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. पहिली गोष्ट बघा, 2 पार्टनर आहेत, एकाचं नाव आहे सप्रे आणि दुसऱ्याचं नाव आहे अत्रे. ओके. तर आता ह्या पार्टनर्सचा रेशो इथं पहिल्याच वाक्यामध्ये क्लिअरली दिलेला आहे की प्रॉफिट अँड लॉस ते कसं डिस्ट्रीब्यूट करतात, तर ते एका शब्दामध्ये इथं दिसते बघा, इक्वली. ओके. त्यांचा प्रॉफिट लॉस रेशो जो आहे तो इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे समसमान आहे. आणि गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर तो आहे एकास एक. फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स प्रिपेअर ट्रेडिंग पीएल अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2019 अँड द बॅलन्स शीट ऑन दॅट डेट. खाली तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलाय. ओके. रेग्युलर पद्धतीने हा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. डेबिट साईड दिले, क्रेडिट साईड दिले आणि खाली ऍडजस्टमेंट दिल्यात. याच्यावर आधारित तुम्ही रेग्युलर अकाउंट तिथं बनवा असं बाळांनो सांगितलेलं आहे. ऍडजस्टमेंट बघूया कशा कशाला आहे, टिकमार्क करून घेऊया आणि देन आपण तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. नंबर 1 आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 23,000. क्लोजिंग स्टॉक दिलाय 23,000 रुपये. याला टिकमार्क करण्याची गरज नाही, सोडून द्या. डिप्रिसिएट लँड बिल्डिंग 5%, मशिनरी 10%. यस. ओके. तर इथं बघा बाळांनो, लँड बिल्डिंग कुठं दिलंय, तर यस इथं लँड बिल्डिंग दिलेलं आहे. ओके. आणि दुसरं आहे मशिनरी. चलो, तर मशिनरी कुठं दिले बघा, मशिनरी इथं दिले बघा, ऍडजस्टमेंट आहे त्याला. तर मशिनरी इथं दिलेलं आहे, याला आपण टिक मार्क करून तिथं ठेवूया आपण, ऍडजस्टमेंट आहेत म्हणून. ओके. नेक्स्ट वन बघूया. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स 5% ऑन डेटर्स अँड राईट ऑफ 1,000 फॉर बॅड डेट्स. डेटर्सवर बॅड डेट्स आणि आरडीडी अशी ऍडजस्टमेंट दिलेली आहे. तर ही ऍडजस्टमेंट जी असते बॅड डेट्स आरडीडीची तुम्ही करता डेटर्सला,
तर याला इथं त्यासाठी मी 1 नंबरला जे डेटर्स दिलेत त्याला मी टिक मार्क करून ठेवतो. ऍडजस्टमेंट ज्या आहेत या प्रॉब्लेम मधल्या त्या थोड्या इम्पॉर्टंट आहेत, समजून घेण्यासारख्या इथं आहेत. ओके, येस. सानिका पीडीएफ सेंड केलं जाईल, काय इश्यू नाही, आज सेंड करूया आपण ते. तर मी डेटर्सला ऍडजस्टमेंटला टिक मार्क केली. फोर्थ वन, गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री फाउंड इन बुक्स ऑफ अकाउंट. 3,000चा माल आपण विकला पण त्याची नोंद मात्र पुस्तकात केलेली नाही. ओके, विकला माल नोंद केली नाही म्हणजे विक्रीवर ही ऍडजस्टमेंट आहे. दॅट मीन्स ही ऍडजस्टमेंट सेल्सवर आहे. तर याला सेल्सला आपण टिक मार्क करून ठेवूया. या ऍडजस्टमेंट या प्रॉब्लेम मधल्या थोड्याशा समजून घेण्यासारखे आहे, थोडंसं अपडेटेड ऍडजस्टमेंट आहेत, बघूया, काय हरकत नाही. फिफ्थ वन, आउटस्टँडिंग कॅरेज दिले ₹500. कॅरेजला ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची, तर कॅरेजला टिकमार्क करून ठेवूया. कॅरेज, यस, इथं लँड बिल्डिंगच्या खाली दिले बघा कॅरेज, याला ऍडजस्टमेंट आहे, टिकमार्क मी इथं केलेली आहे. ओके, कॅरेज झालं. नेक्स्ट वन, गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस्ड ऑन 31 मार्च 2019 अँड इन्क्लुडेड इन अ क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट. 8,000चा माल खरेदी केला पण पुस्तकामध्ये त्याची नोंद केलेली नाहीये. 8,000चा खरेदी केला, पुस्तकात नोंद नाही. दॅट मीन्स ही ऍडजस्टमेंट खरेदी म्हणजे परचेसला आहे, तर ही ऍडजस्टमेंटला आपण परचेसला टिकमार्क केलंय. थोडंसं ऍडजस्टमेंट जास्त आहे, बघूया आपण. पहिल्यांदा पोस्टिंग समजून घेऊ प्रॉपर, आणि जर वेळ मिळाला प्रॉपर तर आपण ऍडजस्टमेंट करू, नाहीतर उद्या करू. काय यात गडबड करण्यासारखा काही इश्यू नाहीये. सो हे झालेलं ऍडजस्टमेंटचं वाचन आपण केलंय. ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला आपण टिकमार्क केलेला आहे. प्रॉब्लेम आता सोडवायचा आहे. प्रॉब्लेम सोडवूया. फॉर्मॅट मध्ये ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटला आपण सगळे फॅक्टरीमध्ये होणारे खर्च रेकॉर्ड करतो. दुसरा भाग आहे आपला पीएल अकाउंट. ज्या पीएल अकाउंटला आपण सगळे ऑफिसमध्ये होणारे तुमचे जे खर्च आहेत ते आपण तिथं रेकॉर्ड करतो. ओके, त्यानंतर आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला तुम्ही सगळ्या असेट आणि लायबिलिटीज रेकॉर्ड करता. ओके, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण कॅपिटल, त्यानंतर ड्रॉइंग, त्यानंतर नेट प्रॉफिट, असे पार्टनर्स कॅपिटलच्या रिलेटेड जे काही पॉईंट असतील ते आपण तिथं बाळांनो रेकॉर्ड करतो. सो मला एकदा सांगा मित्रांनो, फॉर्मॅट सगळ्यांचा आखून सगळे रेडी आहात का? आपण प्रॉब्लेम सुरुवात करूया का? सांगा. सगळेजण हो म्हणत असतील तर प्रॉब्लेमला आपण सुरुवात करूया. प्रॉब्लेम मी वाचून तर झालेला आहे, घेतलेला इथं आहे. सो बोला, कोण कोण आहे? अथर्व, अनुष्का, साक्षी, हर्षदा, शीतल, अस्मिता, श्रुती, आदित्य, अनिशा, अनुजा, सानिका, ऋतू, विराज, सानिया मगदुम, सविता राठोड. ओके, श्वेता, यस. आणि कोणाच्या नावावर राहिली का वर इथं? रेडमी नाव बाळा टाका. साक्षी पाटील, साक्षी, चलो, यस. सृष्टी. तर ऑलमोस्ट सगळे रेडी आहेत असं दिसतंय, काय हरकत नाही. व्हेरी गुड. स्टार्ट करूया मित्रांनो आपण प्रॉब्लेमला. प्रॉब्लेमचं पोस्टिंग करूया. सिंपल आपलं ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट हे आपले 3 पॉईंट महत्वाचे, 3 अकाउंट. त्या अकाउंटमध्ये आपण पोस्टिंग करूया. तर बघा पोस्टिंग कशा पद्धतीने आपण करतोय. सिंपल आहे बाळांनो. रेग्युलर पद्धतीमध्ये बघा, रेग्युलर प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच गोष्टी तिथं तुम्हाला रिपीट झालेल्या दिसतील, जस्ट त्याच तुम्हाला इथं लिहून घ्यायच्या आहेत. आणि हेच काम मी तुम्हाला घरामध्ये करून ठेवा असं सांगतोय. मी सोडवणार आहे. ओके, कुणाला वाटलं असं काय वाटत असेल तर बघा की प्रॉब्लेम सर सोडवणार नाहीत का? मी सगळा प्रॉब्लेम सोडवणार, 100% प्रॉब्लेम सोडवणार, पण माझ्या अगोदर तुमचं रेडी असलं पाहिजे. ठीक आहे, जस्ट बघत बसायचं इथं क्लास सुरू झाल्यानंतर की आपलं बरोबर आहे का. जर काही चुकलं असेल तर त्याला तिथं करेक्ट करायचं. ओके, सुरुवात करूया डेबिट साइड बसणं. डेबिट साइडला पहिला पॉईंट दिला मित्रांनो आहे डेटर्स. अमाऊंट दिली आहे तर 40,000. सगळ्यांना तुम्हाला समजतंय डेटर्स ही आपली असेट आहे, त्याला आपण बॅलन्स शीटला लिहितो. ऍडजस्टमेंट आहे तर मग इनरला लिहितो. तर सगळ्यांनी लिहा बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्स 40,000. ओके, पहिला पॉईंट आपण इथे रेकॉर्ड केलाय, डेटर्स 40,000 रुपये. नंबर 1. ओके, डेटर्स ही तुमची असेट आहे म्हणून त्याला बॅलन्स शीटच्या असेटला तुम्ही लिहिलं. 2 नंबर, दुसरा पॉईंट दिलाय परचेस. अमाऊंट आहे 65,000. ओके मित्रांनो, परचेस या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, परचेस खरेदी, विक्री, परचेस, सेल वगैरे, हे आपण लिहितो ट्रेडिंगला, बरोबर आहे. तर इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेस लिहूया, पण परचेसच्या आधी वर लिहा ओपनिंग स्टॉक. इथं लिहा 2 ओपनिंग स्टॉक, आणि त्याच्या खाली लिहा
टू परचेसेस, ओपनिंग स्टॉक लिहा, त्याच्या खाली परचेस लिहा. आता बघा परचेसची अमाऊंट दिले 65,000. मित्रांनो काहीतरी ऍडजस्टमेंट त्याला आहे, ठीक आहे, तर ऍडजस्टमेंट आहे म्हणून याला इनरला लिहूया. पहिल्या प्रॉब्लेम पासून आतापर्यंतचा 6वा 7वा व्हॉट जो काही नंबर असेल तिथपर्यंत तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा की रेग्युलर पद्धतीनं त्याच गोष्टींचं आपण पोस्टिंग करतोय. सो बऱ्यापैकी जे पहिल्या लेक्चर पासून व्यवस्थित क्लास अटेंड करतायत, सगळ्या गोष्टी ज्यांनी लिहिलेल्या आहेत त्यांना 100% या गोष्टी समजतच असतील. ओके, कायम बघा. चलो देन पुढचा पॉइंट आहे रिटर्न्स. ओके, अमाऊंट आहे 800 रुपये. मित्रांनो कालचा पॉइंट बघा जरा, कालचा पॉइंट आलेला आहे पुन्हा एकदा. काल काय बोलले होतो मी तुम्हाला, डेबिटला आलेले रिटर्न्स. ओके, वर बघा मी डेबिटला येलो कलर मध्ये हायलाइट केले. कालच मी तुम्हाला लिहून दिलं होतं डेबिटला आलेले रिटर्न्स तुम्ही कशामधून वजा करता, तर डेबिटला आलेले रिटर्न्स तुम्ही सेल्स मधनं वजा करता. बरोबर आहे, कालच मी तुम्हाला बोललेलो डेबिटला आलेले रिटर्न्स तुम्ही वजा करता सेल्स मधून. बरोबर, सेल्स मधून नंबर 1. आणि क्रेडिटला जे रिटर्न्स आले असतील ते क्रेडिटचे रिटर्न्स तुम्ही कुठनं वजा करता, परचेस मधून. तर आता डेबिटचे रिटर्न आहेत 800 रुपये आहेत, तर याला तुम्हाला सेल्स मधनं वजा करायचं आहे. ओके, सेल्स कुठं लिहितो, तर सेल्स लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर इथं पहिल्यांदा लिहा बाय सेल्स आणि याच्या खाली म्हणा लेस रिटर्न्स. ओके, लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 800 रुपये. लेस रिटर्न्स अमाऊंट आहे मित्रांनो याची 800 रुपये. सिंपल गोष्ट आहे, ज्या नियम मी सांगितलेले आहेत ते आपले लक्षात व्यवस्थित असले की आपण 1 बाय 1 सगळ्या गोष्टींचं पोस्टिंग आहे तिथं इझिली आपल्याला करता येतं. फक्त पहिल्यापासून सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, माहिती असल्याच आपल्याला पाहिजेत. चलो देन पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक 18,000. ओपनिंग स्टॉक हा आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर इथं लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक लिहिलंय याच्या समोर 18,000 रुपये. ओपनिंग स्टॉक इथं लिहिलेला आहे आपण 18,000 रुपये. 18,000 रुपये तो दिलेला आहे ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण त्याला कायम लिहितो. ओके, कुठला पॉइंट कळाला नाही, काही समजलं नाही तर तिथं मला विचारत चला. तर आपण हे करूया 82,400 कशाचे ऋतू. चलो ठीक आहे, नेक्स्ट वन. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट आहे 10,000. ओके, लँड अँड बिल्डिंग ही मित्रांनो आपली असेट आहे, संपत्ती मालमत्ता आहे. बिल्डिंग लँड म्हणजे रिकामी जागा वगैरे. तर लँड अँड बिल्डिंग बघा डेटसला मित्रांनो जरा घाई करू नका, जरा व्यवस्थित बघा. डेटसला या प्रॉब्लेम मध्ये जास्त ऍडजस्टमेंट आहेत. डेटसला ना जागा सोडावी आपल्याला लागेल. एक काम करा, बॅड डेट्स त्यानंतर आरडी परचेस. डेटसला सगळ्यांनी 6 ओळी जागा सोडा मित्रांनो, 6 ओळी. यस, डेटसला जास्त जागा लागणार आहे. तर लँड बिल्डिंग त्याच्यानंतर लिहा त्याला. यस, लँड अँड बिल्डिंग 10,000 ते पण इनरला लिहा. डेटसला 6 ओळी जागा सोडा. डेटसला ऍडजस्टमेंट आहेत 2-3 ऍडजस्टमेंट डेटसला जवळपास आहेत. तर आपण डेटसवर त्यासाठी आपल्याला जागा लागेल. लँड बिल्डिंग त्यानंतर लिहा. इनरला 10,000 रुपये. असेट आहे म्हणून इनर, असेट आहे म्हणून इकडे बॅलन्स शीटला लिहिलंय आणि ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहिलंय. नेक्स्ट वन आहे कॅरेज. कॅरेज म्हणजे छोटीशी वाहतूक किंवा हमाली. तर कॅरेज म्हणजे हमाली वगैरे वाहतूक हे खर्च मित्रांनो फॅक्टरीमध्ये होत असतात. फॅक्टरीमध्ये जे खर्च होतात त्याला तुम्ही लिहिता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर परचेसला 1-2 ओळी जागा सोडा आणि त्याच्या खाली लिहा कॅरेज. परचेसला 1-2 ओळी जागा सोडा आणि कॅरेजला अमाऊंट आहे 1,200 रुपये. इनरला लिहा त्याला ऍडजस्टमेंट आहे. इनरला लिहा त्याला ऍडजस्टमेंट बाळांनो दिलेली आहे कॅरेज. ओके, वेळ लागतो मित्रांनो आपलं अकाउंटिंग मध्ये ना प्रॉब्लेम सोडवायला आपल्याला वेळ लागतो. आता युट्यूबला पण तुम्ही व्हिडिओ बघितले तर युट्यूबचे व्हिडिओ सुद्धा तुमचे 1 तास 20 मिनिटं 1 तास 10 मिनिटं असे आहेत. तर बऱ्याच लोकांना असं पुन्हा पुन्हा वाटतं कधी आपण ते व्हिडिओ बघणार आणि कधी काम संपणार. ओके, तर ऑब्व्हियसली इथनं पुढे सुद्धा प्रत्येक प्रॉब्लेमला 1 तासच लागणार आहे आणि जेवढे तास तुम्ही स्किप करत जाल तेवढं काम तुम्ही स्वतःचं वाढवून घेणार आहात. ओके, सो जेवढं पहिल्यापासून अटेंड आपण व्यवस्थित गोष्टी करतोय तेवढं काम आपलं व्यवस्थित सगळ्यांसोबत होईल.
मागणं आल्यानंतर ऑब्व्हियसली तिथं वेळ हा जास्त लागणार आहे. सो क्लास म्हणजे फायनल अकाउंटच्या बाबतीमध्ये चुकवू कोणी नका अजिबात, लक्षात घ्या गोष्टी. नेक्स्ट पॉइंट आहे रेंट, रेट्स आणि टॅक्सेस. मित्रांनो, रेंट म्हणजे भाडं, रेट्स अँड टॅक्सेस म्हणजे कर. तर हे भाडं, कर वगैरे या ज्या गोष्टी असतात ह्या आपण ऑफिसमधून देत असतो. ठीक आहे, हा ऑफिसमधनं खर्च होत असतो. तर हा तुम्हाला ऑफिसमधनं होत असल्या कारणामुळे ऑफिसमधले जे खर्च आहेत ते तुम्ही रेकॉर्ड करता पीएलच्या डेबिटला. तर याला तुम्हाला लिहायचं आहे पीएल अकाउंटच्या डेबिटला. सगळ्यांनी लिहा टू रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. रेंट, रेट्स, टॅक्सेस. अमाऊंट आहे 1000. अमाऊंट आहे 1000. ओके, अमाऊंट आहे याची 1000. नेक्स्ट वन. नेक्स्ट आहे मित्रांनो ड्रॉइंग्स. ओके, ड्रॉइंग्स म्हणजे व्यवसायातून पार्टनरनी खाजगी स्वतःच्या खाजगी वापरासाठी जर काही माल घेतला, कॅश काढून घेतली तर त्याला ड्रॉइंग्स असं म्हणतो. ड्रॉइंग्स जे असतात मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, ड्रॉइंग्स जे असतात ते आपण रेकॉर्ड करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहा टू ड्रॉइंग्स अकाउंट. टू ड्रॉइंग्स अकाउंट. अमाऊंट आहे याची बघा सप्रेची आहे 3000 आणि अत्रेची आहे 2000. यस आणि ए अशी पार्टनर्सची नावं आहेत. पहिली इनिशियल मी लिहितो यस आणि ए. ओके, यस आणि ए. पहिल्याचं आहे मित्रांनो इथं दिलेलं 3000 रुपये, दुसऱ्याचं इथं दिलेलं आहे 2000 रुपये. ओके, तर ड्रॉइंग दिलेलं आहे ते आपण इथं लिहिलंय 3000 आणि 2000. ड्रॉइंग आल्यानंतर कायम लक्षात ठेवा ड्रॉइंग आपण रेकॉर्ड करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला. चलो, तर हे पण आपलं इथं कम्प्लीट झालंय ड्रॉइंगच्या बाबतीमध्ये. काही कळालं नाही तर विचारा मित्रांनो, न समजून घेता पुढे जायला नको आहे आपल्याला. देन नेक्स्ट वन आहे सॅलरीज. अमाऊंट आहे 3200. बाळांनो, सॅलरीज म्हणजे जे लोक ऑफिसमध्ये काम करत आहेत आपल्या त्यांना दिला जाणारा पगार. तर ऑफिस मधले खर्च पीएलच्या डेबिटला. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहा टू सॅलरीज 3200 रुपये. टू सॅलरीज 3200 रुपये. ओके, टू सॅलरीज 3200 रुपये. ठीक आहे, सिंपल रोज ज्या पॉइंट येतात त्याच्याच रिपीट होत राहतात. नेक्स्ट वन इज अ बॅड डेट्स. बॅड डेट्स आहेत. अमाऊंट आहे याची 1000. बॅड डेट्स म्हणजे मित्रांनो बुडलेले पैसे किंवा तोटा, हा या प्रकारचे जे लॉसेस असतात ते आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. तर इथं लिहा पीएलच्या डेबिट बाजूला टू बॅड डेट्स. अमाऊंट आहे 1000. टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 1000. टू बॅड डेट्स लिहा 1000. पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला बॅड डेट्स आपण रेकॉर्ड केले 1000 रुपये. चलो, ठीक आहे. देन नेक्स्ट पुढच्या पॉइंट कडे जाऊया. पुढचा पॉइंट आहे मित्रांनो मशिनरी. ओके, 25,000. आता ऍडजस्टमेंट याला आहे प्लस याला काहीतरी कंसात पण इन्फॉर्मेशन दिलंय. याला मित्रांनो मोठी ऍडजस्टमेंट आहे मशिनरीला. थोडंसं वर्किंग नोट यामध्ये करावी लागेल. तर मशिनरी ही मित्रांनो आपली असेट आहे, बरोबर. कोणतंही मशीन ही आपली संपत्ती असते, मालमत्ता असते. तर पहिल्यांदा मशिनरीला लिहा तुम्ही असेट बाजूला. लँड अँड बिल्डिंगला एक ओळ जागा सोडा आणि त्यानंतर लिहा मशिनरी. अमाऊंट आहे मित्रांनो 25,000. अमाऊंट आहे बाळांनो 25,000. ठीक आहे, इनरला लिहा, त्याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून. ओके, हे झालंय मशिनरी आपलं पोस्टिंग 25,000 रुपये. चलो, नेक्स्ट वन. पुढचा पॉइंट बघूया काय दिलाय मशिनरी नंतर. मशीन नंतर आहे मित्रांनो ऍडव्हर्टिजमेंट 4000. बाळांनो, ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे जाहिरात, बरोबर. जाहिरात वगैरे हा आपला खर्च आहे आणि हे जाहिरात वगैरे करायचं काम ऑफिस मधनं होतं, त्यामुळे हा ऑफिस मधनं होणारा खर्च आहे. तर इथं लिहा पीएलच्या डेबिटला टू ऍडव्हर्टिजमेंट 4000. टू ऍडव्हर्टिजमेंट 4000. टू ऍडव्हर्टिजमेंट 4000. ओके, सो लास्ट वन पीएलच्या डेबिटला जस्ट जरा बघा व्यवस्थित. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते आपली
तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक असते, बरोबर. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपली गुंतवणूक असते. तर आपण गुंतवणूक केली ही आपली मित्रांनो संपत्ती किंवा मालमत्ता असते, बरोबर आहे. तुम्ही एखादी बँकेमध्ये ठेव पावती केली, तुम्ही एखादं सोनं विकत घेतलं, तुम्ही एखादी जागा विकत घेतली, तुम्ही गव्हर्नमेंटचे बॉन्ड विकत घेतले, तर ही सगळी मित्रांनो तुमची इन्व्हेस्टमेंट असते. ही जी सगळी तुमची गुंतवणूक आहे ही तुमची संपत्ती असते. तर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही मित्रांनो तुमची संपत्ती आहे. याला संपत्तीला आपण लिहितो बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. तर मशिनरीला एक ओळ जागा सोडा आणि त्यानंतर लिहा प्रॉव्हिडंट, स्पेलिंग बघून लिहा, फंड इन्व्हेस्टमेंट. ओके, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे मित्रांनो याची 18,500, 18,500 रुपये. ओके, सो बाळांनो आपलं जे पोस्टिंग होतं डेबिट साईडचं दॅट इज कम्प्लिटेड, ते आता कम्प्लीट झालेलं आहे. सो तुम्हाला बाळांनो हे पोस्टिंग समजले का सांगा. डेबिटला कुठल्या पॉईंट मध्ये काही कन्फ्युजन आहे का बघा. जर असेल तर सांगा, समजलं असेल तर तसं सांगा, सो दॅट मी क्रेडिट साईड तिथं सुरू करतो. अथर्व समजलंय म्हणतोय, ओके मित्रा, व्हेरी गुड. अथर्व गणित सोडवून ठेवा. हर्षदा समजलेला आहे. शीतल, सानिका, शीतल, शीतल 2 आहेत का? ओके, नाही एकच आहे. साक्षी, श्रुती, अस्मिता लास्ट रिपीट सांगा, सांगूया. ऋतू, रेडमी, सृष्टी, अस्मिता, साक्षी, सानिका, सानिया, ऋतुजा सगळे हो म्हणतात ऑलमोस्ट. अनुज, श्वेता, स्नेहा, प्रतीक, अनुजा, आदित्य. यस, अनुजा, आदित्य, बाळांनो आधीचे लोक आहात तुम्ही. तुम्ही प्रॉब्लेम सोडवून ठेवत चला. रोहित, यस. हर्षदा सर पीडीएफ पाठवा. पाठवूया बाळा, पीडीएफ पाठवूया. पीडीएफ मी ग्रुपला सेंड करतो. शैलजा, शैलजा तुला पण सांगणं आहे, गणित सोडवून ठेवा. ठीक आहे, चलो, तर काय हरकत नाही. लास्टचा पॉईंट मी बाळांनो परत एकदा ती सांगा म्हणलेले. तर लास्टचा पॉईंट बघा की प्रॉव्हिडंट फंड जे आहे ती त्यांनी काय दिले, इन्व्हेस्टमेंट दिले. ओके, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक मित्रांनो, बरोबर आहे. तुम्हाला आता माहिती आहे एवढं की इन्व्हेस्टमेंटचा आपण मराठीमध्ये अर्थ काय म्हणतो की गुंतवणूक. ओके, आता माणूस काय करतो की भविष्यामध्ये पैसे आपल्याला असावेत, आपली काहीतरी वेल्थ क्रिएशन व्हावं, म्हणजे आपली प्रॉपर्टी बनावी, या हिशोबाने माणूस काय करतो, गुंतवणूक करतो. मग गुंतवणुकीचे काय काय उपलब्ध आहेत पर्याय मित्रांनो. तर आपण काय करू शकतो, आपण बँकेमध्ये जाऊ शकतो आणि एक एफडी करू शकतो. एफडी ला आपण फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो. ठीक आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष यासाठी फिक्स्ड डिपॉझिट करू शकतो. दुसरी गोष्ट, आपण काहीतरी सोनं वगैरे विकत घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे गोल्ड वगैरे. त्यानंतर आपण गव्हर्नमेंटचे बॉन्ड असतात, गव्हर्नमेंटला पैसे देऊ शकतो, गव्हर्नमेंट त्याच्यावर आपल्याला व्याज देऊ शकतं. तर हा एक गुंतवणुकीचा पर्याय झाला. तसंच त्याच पद्धतीनं ना हा पर्याय, म्हणजे इथं हा पॉईंट दिला होता की प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे गुंतवणूक आहे. मग ही जी सगळी केलेली मित्रांनो आपली गुंतवणूक असते ना, ही सगळ्या प्रकारची गुंतवणूक ही आपली मित्रांनो असेट असते. याला अकाउंटिंगच्या लँग्वेजमध्ये आपण असेट म्हणतो, गुंतवणूक म्हणतो. ठीक आहे, तर म्हणून याला मित्रांनो असेटला बॅलन्स शीटच्या असेटला मित्रांनो लिहिलेलं इथं आहे. चलो, तर काय जास्त यात समजून घेण्याचं नाही, तुम्हाला सगळ्यांना समजतं इन्व्हेस्टमेंट म्हणजे. सो तिथं आलेलं आहे. सो स्टार्ट करूया क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला पहिला पॉईंट दिलाय बाळांनो सेल्स. ओके, सेल्स अमाऊंट दिले 85,000. सेल्स जे असतात मित्रांनो, सेल्स जे असतात ते आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटला. ओके, सेल्स जे असतात ते आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटला. अमाऊंट आहे 85,000. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहूया बाळांनो सेल्स, सेल्स 85,000. सेल्स इथं लिहिलेले आहेत 85,000. आता यातनं 800 वजा करायचे आहेत. वजा करा, पण अमाऊंट इनरला असल्या 85 मधनं 800 गेले तर इथं राहतील 84,200. बरोबर आहे, इथं राहतील 84,200 रुपये. इनरलाच का लिहिलेत अजून, का तर याला बघा इथं ऍडजस्टमेंट आहे म्हणून. ओके, आणि एक ऍडजस्टमेंट त्याला आहे म्हणून मी ते इनरला लिहिलेलं तिथं आहे. ओके, सो सेल्स झालं. येस, हर्षदा, ऋतू उत्तर बरोबर आहेत. नेक्स्ट पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट दिलाय क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 23,000. क्रेडिटर्स ही मित्रांनो आपली लॅबिलिटी आहे. क्रेडिटर्स म्हणजे देणं. ओके, तर लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहितो आपण देणी जी सगळी असतात ती. वर काय करा, कॅपिटलला एक 4 ओळी जागा सोडा आणि नंतर लिहा क्रेडिटर्स. नंतर लिहा क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 23,000. आउटरला लिहा 23,000.
क्रेडिटर्स आहे आपली लॅबिलिटी, त्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला 23,000 रुपये. ओके, सो गाईज हे पण झालेलं आहे आपलं क्रेडिटर्स. नेक्स्ट पॉईंट बघूया, इन्कम, सन्ड्री इन्कम. मित्रांनो बघा, काल परवाच मी पॉईंट सांगितलेला, क्रेडिटला ज्या गोष्टी येतात त्या एकतर तुमच्या इन्कम असतील किंवा एकतर ती तुमची लॅबिलिटी असेल. इथं क्लिअरली दिलेलं आहे की इन्कम. सन्ड्री या शब्दाचा अर्थ होतो किरकोळ किंवा सामान्य. ओके, सन्ड्रीचा अर्थ होतो सामान्य किंवा किरकोळ. तर उत्पन्न मिळालंय आपल्याला 2,000चं, तर उत्पन्न अशी जी असतात ना मित्रांनो, ह्याला इनडायरेक्ट इन्कम म्हणतात. आणि हे जे इनडायरेक्ट इन्कम असतात हे मित्रांनो पीएलच्या क्रेडिटला रेकॉर्ड केले जातात. तर सगळ्यांनी लिहा, पीएल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सन्ड्री इन्कम लिहा. सन्ड्री इन्कम अमाऊंट आहे 2,000. ओके, पीएलच्या क्रेडिट बाजूला सन्ड्री इन्कम अमाऊंट आहे 2,000 रुपये. ठीक आहे, तर हे काम कंप्लीट झालंय. नेक्स्ट पुढे जाऊया. पुढे मित्रांनो दिले कॅपिटल. ओके, कॅपिटल दिले, दोघांचं पण कॅपिटल बघा, पहिल्याचं पण 35 आहे, दुसऱ्याचं सुद्धा 35 आहे. कॅपिटल जे असतं ते कॅपिटल आपण रेकॉर्ड करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर इथं लिहा बाय बॅलन्स बीडी या नावानं, दोघांचं पण दिलेलं आहे इथं 35,000 आणि 35,000. ओके, तर दोघांचं पण कॅपिटल आपण लिहिलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 35,000 आणि 35,000. ओके, सो गाईज हे तुमचं कंप्लीट झालेलं आहे पहिल्यांदा कॅपिटलच्या बाबतीमध्ये. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे प्रॉव्हिडंट फंड. आता नुसता प्रॉव्हिडंट फंड आलेला आहे आणि तो क्रेडिट बाजूला आलेला आहे. मगाशीच मी तुम्हाला बोललो की क्रेडिटला एखादा पॉइंट आला असेल तर त्याचा अर्थ तो पॉइंट तुमचा इन्कम असेल किंवा ती तुमची लॅबिलिटी असेल. बघा, तो पॉइंट तुमचा इन्कम असेल किंवा तो पॉइंट तुमची असेल लॅबिलिटी. तर आता प्रॉव्हिडंट फंड ही तुमची मित्रांनो लॅबिलिटी आहे. ऍक्च्युली प्रॉव्हिडंट फंड काय असतो, तर मित्रांनो जे आपल्याकडे कर्मचारी असतात ना त्यांना पगाराच्या व्यतिरिक्त प्रॉव्हिडंट फंड दिला जातो. ठीक आहे, मग आपल्याकडे जे कर्मचारी आहेत, वेदर ते फॅक्टरीमध्ये असू देत किंवा ते ऑफिसमध्ये काम करत असू देत, त्यांना हा प्रॉव्हिडंट फंड आपल्याला द्यायचा आहे. ओके, त्यांना हा प्रॉव्हिडंट फंड आपल्याला द्यायचा आहे. तो द्यायचा आहे प्रॉव्हिडंट फंड, दॅट मीन्स हे तुमचं देणं आहे. आणि जे देणं आहे बाळांनो ते आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. तर हा इथं क्रेडिट बाजूला आलेला प्रॉव्हिडंट फंड. बघा, क्रेडिट हा शब्द यात फार महत्वाचा आहे, कारण याचा जो अर्थ मी काढतोय ना तो कुठल्या साईडला तो आलाय याच्यावर डिपेंड आहे. तो डेबिटला आलाय का तो क्रेडिटला आलाय. ओके, तो क्रेडिटला आलाय, समजून घ्या बारकाव्यानं, महत्वाचा पॉईंट आहे हा, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या की तो क्रेडिटला आलेला आहे. प्रॉव्हिडंट फंड असं म्हणलेलं आहे, दॅट मीन्स ती आपली लॅबिलिटी आहे, दॅट मीन्स ते आपलं देणं आहे. ओके, सो देणं आहे तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा प्रॉव्हिडंट फंड 10,000 लिहा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. जेवढं डीप मध्ये डिटेल मध्ये तुम्हाला गोष्टी सांगता येतील तेवढ्या पूर्ण सांगायचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही व्यवस्थित समजून या गोष्टी घ्या. या गोष्टी फक्त या टॉपिक पुरत्या किंवा या प्रॉब्लेम पुरत्या महत्वाच्या नाही आहेत, तर संपूर्ण 12वीच्या वर्षामध्ये आपल्याला या गोष्टी पुन्हा पुन्हा लागणार आहेत. फायनल अकाउंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी पुन्हा पुन्हा रिपीटेडली तीच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मी सांगतोय. तर प्रॉव्हिडंट फंड लिहिलाय आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. हे पॉईंट आपला इथं कम्प्लीट झालाय. देन पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. पुढचा पॉईंट काय दिलाय जरा बघा. पुढचा पॉईंट दिलाय मित्रांनो रिटर्न्स. अमाऊंट आहे 1,500. बघा, क्रेडिटला आलेले जे रिटर्न्स आहेत ते आपण परचेस मधून वजा करतो. बरोबर आहे, क्रेडिटला आलेले जे रिटर्न्स आहेत ते आपण परचेस मधून वजा करतो. तर इथं परचेसच्या खाली लिहा लेस रिटर्न्स. मित्रांनो परचेसला म्हणजे आणि एक ऍडजस्टमेंट आहे, 2 ओळी लागतील बरं का. 1,500 रुपये इथं अमाऊंट आहे. एक काम करा, हे थोडस तुमची खाडाखोड होईल इथं. हा कॅरेज ऍक्च्युली एक ओळ अजून लागेल इथं, पण ठीक आहे, ह्याची वजाबाकी तर करा. 65 मधनं एक गेले 64, 64 मधनं 500 गेले, म्हणजे इथं राहिले 63. 500 नंबर 1. नंबर 2, हे जे कॅरेज आहे ना हे थोडस मी खाली लिहितो,
शक्य असेल तर तुम्ही पण लिहा जरा. एक ऍडजस्टमेंट त्याला आहे. कॅरेज किती होतं रे? 1200 होतं नाही का? ओके, एक ओळ मला अजून परचेसला लागेल, ऍडजस्टमेंट त्याला आहे म्हणून. जर शक्य असेल तुम्हाला तर खोडून तुम्ही तिथले तर खाली लिहा, बरं पडेल थोडंसं ते. श्रुती बरोबर आहे उत्तर 63500. ओके, सो गाईज हे कम्प्लीट झालं असेल तर नेक्स्ट पॉइंट अजून आहे. ओके, सो ओके नेक्स्ट वन बघा, पुढचा पॉइंट आहे समजून घेण्यासारखा. याला इथं म्हणलेलं आहे कमिशन प्री रिसिव्ड. ओके, प्री रिसिव्ड म्हणजे काय? तर मित्रांनो, प्री रिसिव्ड म्हणजे जसं प्रीपेड एक्सपेंडिचर असतात ना, प्रीपेड एक्सपेंडिचर जसे असतात तसा प्रीपेड इन्कम असतो. ओके, जसं प्रीपेड एक्सपेंडिचर असतात तसा प्रीपेड इन्कम असतो. तर हा प्रीपेड इन्कम आहे की तो आपण म्हणजे आपल्याला आधीच मिळाला आहे. हा जो कमिशन प्री रिसिव्ड पॉइंट आहे, ही आहे आपली लॅबिलिटी मित्रांनो. ही कमिशन प्री रिसिव्ड जी आहे ती क्रेडिटला आलेला पॉइंट आहे. ही आपली लॅबिलिटी आहे. याची अमाऊंट आहे 800 रुपये. याला मी तुम्हाला समजून सांगतो. सध्या इथं फक्त लिहून घ्या, कमिशन प्री रिसिव्ड किंवा याला म्हणा असं प्री रिसिव्ड कमिशन अमाऊंट आहे 800. प्री रिसिव्ड कमिशन अमाऊंट आहे 800 रुपये. प्री रिसिव्ड कमिशन अमाऊंट आहे 800 रुपये. ठीक आहे, प्री रिसिव्ड कमिशन. थोडस एक सेकंड फक्त बघा, आत्ताच सांगतो तुम्हाला. दोन गोष्टी आहेत, एक तर प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत आणि दुसरा पॉइंट आहे प्रीपेड इन्कम. क्विकली समजून घेऊया, काही जास्त यात डीप जायची गरज नाहीये. बघा मित्रांनो, की प्रीपेड एक्सपेंडिचर म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल आपण जो आपला मोबाईलचा जो रिचार्ज केलाय ना, त्याला आपण म्हणतो प्रीपेड एक्सपेंडिचर. म्हणजे काय की मोबाईलचा जो रिचार्ज केलाय तो आपण किती महिन्यासाठी केलाय? फॉर एक्झाम्पल आपण 3 महिन्यासाठी केलाय. वापरताना 3 महिन्याचं पुढचं वापरलंय का? नाही, तरी पण ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेत म्हणून याला काय म्हणतात? प्रीपेड. ओके, याला म्हणतात प्रीपेड. तर प्रीपेड एक्सपेंडिचर जी असते ती मित्रांनो काय असते? आपली असेट, म्हणजे पुढचे पैसे दिलेत पुढच्या ह्याचे, जे अजून म्हणजे वापरलेले नाही अशा स्वरूपाचं. आता प्रीपेड इन्कम म्हणजे काय? तर इथं किंवा प्री रिसिव्ड इन्कम असं म्हणूया त्याला. प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे काय? तर प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे काय? ऍक्च्युली पुढच्या वर्षात तो इन्कम मिळायला पाहिजे होता पण तो आत्ता मिळाला. ओके, बघा आता इथं कसं आपण पैसे दिले होते ऍडव्हान्स मध्ये. ओके, तसे इथं ऍडव्हान्स पैसे आपल्याला मिळाले आहेत. ठीक आहे, इथं काय झालंय प्री रिसिव्ड इन्कम मध्ये की ऍडव्हान्स पैसे मिळाले आहेत. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक असं समजून घ्या, एक भाडेकरू आहे की जो भाडेकरू तुम्ही जागा भाड्यानं दिल्यात, तो तुम्हाला काय करतो की महिन्याला त्याचं तो महिन्याला तो तुमचं भाडं तो देत असतो. पण त्यानं काय केलं की डायरेक्टली तुम्हाला 5 महिन्याचं जे भाडं आहे ते तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये दिलं. ओके, 5 महिन्याचं भाडं तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये दिलं. मग आता पैसे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मिळालेत, पण ते 5 महिने कसे आहेत की पुढच्या अकाउंटिंग इयर मधील असतील. मग या वेळेला ह्याला काय म्हटलं जातं? या वेळेला ह्याला मित्रांनो आपली लॅबिलिटी म्हटलं जातं. ओके, या वेळेला ह्याला आपली लॅबिलिटी म्हटलं जातं. म्हणून प्रीपेड एक्सपेंडिचर जी आहे ती असेट असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्री रिसिव्ड इन्कम जो आहे ती तुमची लॅबिलिटी असते, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, हा जनरली सारखा पॉईंट येत नाही, कधीतरी अभावानं एका दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये येईल. बट जस्ट एवढंच लक्षात ठेवा, प्रीपेड एक्सपेंडिचर असेट आहे, प्री रिसिव्ड इन्कम जी आहे ती तुमची आहे लॅबिलिटी. सो दॅट त्या हिशोबाने आपण हा पॉईंट बघितलेला आता इथं आहे. ओके, देन नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे आरडीडी. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आरडीडी, लास्ट पॉईंट, आणि अमाऊंट आहे 400. बघा, क्रेडिटला आलेला आरडीडी तुम्ही पीएलच्या क्रेडिटला लिहिता. क्रेडिटला आलेला आरडीडी तुम्ही पीएलच्या क्रेडिटला लिहिता. तर इथं लिहून घ्या, पीएलच्या क्रेडिटला बाय आरडीडी. बाय आरडीडी अमाऊंट आहे किती? 400 रुपये. अमाऊंट आहे इथं दिलेली 400 रुपये. तर पोस्टिंग मित्रांनो आपलं सगळं कंप्लीट झालेलं आहे. आय होप सगळ्यांना पोस्टिंग समजलं असेल, काही यामध्ये डाऊट नसावा.
तर एवढ्या गोष्टी मी तुम्हाला करून ठेवा असं सांगतो. यातलं जे जे येतं तुम्हाला तेवढं तुम्ही लिहून ठेवा. जे येत नाही ते सोडून द्या. परत माझ्यासोबत तिथं प्रॉब्लेम सोडवताना लिहा. म्हणजे तुमचं काय होईल, एक प्रॉब्लेम दोनदा सोडवल्यागत होईल. ठीक आहे, मी एकदा सांगतोय तेव्हा होतोय आणि प्लस तुम्ही पण सोडवताय. 1 मिनिट 38 सेकंड काहीतरी राहिलेले आहेत. आपण नेक्स्ट मीटिंग अरेंज करूया. येस, तर गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू वन्स अगेन. आणि आजच्या आपल्या प्रॉब्लेम मध्ये पुन्हा जे नवीन लोक आता जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगतो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण कालचा जो प्रॉब्लेम सोडवला त्याचं जे पोस्टिंग आपण कम्प्लीट केलं मित्रांनो, त्याच्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या ऍडजस्टमेंट आपण शिकायच्या आहेत. ऍडजस्टमेंट महत्वाच्या आहेत. ऍडजस्टमेंटला थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल. काही ऍडजस्टमेंटमध्ये वर्किंग नोट आपल्याला बनवावी लागेल. तर ज्या वेळेला मी वर्किंग नोट बनवतोय त्यावेळेला तुम्ही काय कराल की प्रॉब्लेम झाल्यानंतर बॅलन्स शीट वगैरे तुमची संपल्यानंतर दुसऱ्या एका पेजला जी वर्किंग नोट आहे ती तुम्ही तिथं लिहून घ्या. मी तुम्हाला लिहायला तिथं वेळ देतो एक्सप्लेन मी केल्यानंतर. ओके, तर आजच्या लेक्चरला तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर एकदम कॉन्सन्ट्रेशन तुमचं हाय ठेवा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. पुढच्या टॉपिकमध्ये सुद्धा या स्वरूपाच्या ऍडजस्टमेंट आपल्याला बघायच्या तिथं आहेत. ओके, सो काल सुरुवात केली आपण, प्रॉब्लेम सोडवत होतो काल 7 नंबरचा, बरोबर. आणि त्यामध्ये जो ट्रायल बॅलन्स दिलेला होता त्या ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग केलं, डेबिट पॉईंट आणि क्रेडिटचे पॉईंट. ओके, आता आपण आलोय कुठं, ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट इथं 6 आहेत. ओके, करेक्ट, 6 ऍडजस्टमेंट आहेत. तर ह्या ऍडजस्टमेंट आपल्याला जस्ट आता बघायच्या आहेत. त्यातली पहिली ऍडजस्टमेंट बघा, जी रेग्युलर आहे आपली ठरलेली, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹23,000. मित्रांनो, पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला दिलंय त्यांनी की क्लोजिंग स्टॉक जो आहे तो ₹23,000 दिलेला आहे. पहिली गोष्ट, ऍडजस्टमेंट करण्या अगोदर पुन्हा एकदा तुमची रिव्हिजन म्हणून सांगतो की प्रत्येक ऍडजस्टमेंट जी दिलेली असते त्याचे किमान बाळांनो 2 इफेक्ट होतात, बरोबर आहे. प्रत्येक जी ऍडजस्टमेंट दिलेली असते त्याचे किमान 2 इफेक्ट तिथं आपण करतो. त्यानुसार पहिला इफेक्ट जो आहे तो आपल्याला क्लोजिंग स्टॉकचा करायचा आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ऑलमोस्ट सगळ्या लोकांना आता माहिती आहे. तर पहिला इफेक्ट करा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सगळ्यांनी, बाय क्लोजिंग स्टॉक ₹23,000. बाय क्लोजिंग स्टॉक 23,000. सगळ्यांनी लिहा, बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 23,000. ओके, अमाऊंट आहे 23,000. नंबर एक झालं हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 23,000. नंबर 2, कोणताही क्लोजिंग स्टॉक मित्रांनो, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते, बरोबर आहे. तर कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते. तर याला लिहायचं तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेटला. तर बॅलन्स शीटच्या असेट बाजूला सगळ्यांनी लिहा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 23,000. ओके, क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 23,000. मित्रांनो लक्षात घ्या, क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट कुठे गेले. पहिला इफेक्ट आपण केला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, स्क्रीन मध्ये दिसते बघा. पहिला इफेक्ट केलेला आहे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, नंबर 1. नंबर 2, दुसरा इफेक्ट आपण बाळांनो केलेला आहे बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. दुसरा इफेक्ट आपण केलेला आहे बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ठीक आहे, तर हे दोन्ही इफेक्ट जे आहेत ते आपले कम्प्लीट झालेले तिथं आहेत. सो हे पण आपलं इथं पूर्ण झालेलं आहे ऍडजस्टमेंट नंबर 1. तर ऍडजस्टमेंट नंबर 1 झाली असेल तर जाऊया ऍडजस्टमेंट नंबर 2 कडे. बघा 2 नंबरची ऍडजस्टमेंट पासून आपल्याला समजून घ्यायच्या आहेत गोष्टी. त्यातली बघा 2 नंबरची ऍडजस्टमेंट मी वाचतो पहिल्यांदा. डिप्रिसिएट लँड बिल्डिंग ऍट द रेट 5% अँड मशिनरी ऍट द रेट 10%. दोन गोष्टीला डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे. पहिलं आहे लँड बिल्डिंग ज्याला 5% आहे आणि दुसरं आहे मशिनरी ज्याला 10% आहे. आता काय करूया मित्रांनो, एकेकाचं बघूया. पहिल्यांदा फक्त याच्याबद्दल विचार करूया, लँड बिल्डिंग बद्दल. तर इथं वर बघा लँड बिल्डिंग सिंपल लिहिलेलं आहे, याला कंसात काय पुढे इन्फॉर्मेशन नव्हती. तर लँड बिल्डिंगला डिप्रिसिएशनचा दर किती आहे, तर तो आहे दिलेला 5%. ठीक आहे, तर लँड बिल्डिंगला तुम्ही मला उत्तर सांगा की लँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 10,000, याच्या 5% रक्कम किती रुपये येते. इथं लिहा सगळ्यांनी, लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. 10,000च्या मित्रांनो 5% किती रुपये येतात. आदित्य गुड इव्हिनिंग. ऋतुजा 500. लँड अँड बिल्डिंग बरोबर आहे. अथर्व बरोबर आहे.
साक्षी बरोबर आहे, सानिका बरोबर आहे, हर्षदा बरोबर आहे, गायत्री बरोबर आहे उत्तर. यस, तर ऑलमोस्ट सगळ्यांचं बरोबर आहे. अनु उत्तर बरोबर आहे. 500 रुपये येतात, बरोबर आहे. 10% येतील 1000, तर मग 10% 1000 असतील तर 5% असतील 500. सानिका बरोबर आहे बाळा. तर इथं वजाबाकी करा. 10,000 500 गेले, आउटरला राहतील 9,500. बरोबर आहे. वजाबाकी जस्ट करायचे आपल्याला 10तून. यस ऋतुजा उत्तर बरोबर आहे. 10तून 500 गेले, आउटरला राहतील 9,500. सानिया उत्तर बरोबर आहे. हा झाला पहिला. सृष्टी बरोबर आहे दुसरं उत्तर. यस, तर हा झाला पहिला इफेक्ट की असेट्स मधनं, असेटच्या व्हॅल्यू मधनं तुम्ही डिप्रिसिएशन काय करता, वजा करता. नंबर 1. नंबर दोन, डिप्रिसिएशन हा व्यवसायासाठी खर्च असतो, त्यामुळे त्याला ह्या पीएल अकाउंटच्या डेबिटला, अमाऊंट आहे त्याची 500. लँड बिल्डिंगची आहे 500. इथं खालच्या ओळीला लिहा. खालच्या ओळीला लिहा लँड बिल्डिंग अमाऊंट आहे 500 रुपये. तर मित्रांनो, पहिली जी डिप्रिसिएशनचा पॉइंट होता लँड बिल्डिंगवर 5%, तो आपण इथं पूर्ण केलेला आहे. चलो, तर आता दुसरा पॉइंट जो आहे तो समजून घ्यायचा आहे आपल्याला. नंबर 2 बघा, मशिनरी आहे 10%. सगळ्यांनी आता एक काम करा, जे काही तुमचं ह्याच्यामध्ये आहे, हातामध्ये जे काय आहे, ऋतू 1-2 मिनिट थांब, मशिनरीचं ते येत नाहीये उत्तर, काय म्हणतो आपण त्याला. यस, हा मी सांगत होतो काय, तर सगळ्यांनी हातामधलं जे काही काम आहे ते बाजूला ठेवा आणि मशिनरीच्या डिप्रिसिएशन कडे वर्किंग नोट आहे, मशिनरीच्या डिप्रिसिएशनला व्यवस्थित समजून घ्या. फार महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला शिकवत आहे, फार महत्वाचा आहे, व्यवस्थित लक्ष इकडे सगळ्यांनी द्या. तर मशिनरीला डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे 10%. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल लक्ष द्या रे पोरांनो सगळ्यांनी, मशिनरीला डिप्रिसिएशन आहे 10%. काहीही लिहू वगैरे नका, जस्ट इथं बघा, लिहायसाठी पुन्हा वेळ मिळेल. तर मशिनरीला डिप्रिसिएशन आहे 10%. दॅट इज ओके. सो थोडंसं ट्रायल बॅलन्स मध्ये येतो मी. इथं आहे बघा मशिनरी, तुमचं दिसतंय, हे आहे तुमचं मशिनरी. आता या मशिनरीला काय केलंय, तर मशिनरीची टोटल किंमत आहे 25,000. बरोबर. मशिनरीची जी टोटल किंमत आहे मित्रांनो, ती आहे मशिनरी आपल्याकडं 25,000 रुपयाची. ओके. सो या कंसात काहीतरी इन्फॉर्मेशन दिलंय, वाचतो जरा बघा. ऍडिशन्स ऑन 1 ऑक्टोबर 2018 रुपीज 10,000. ऍडिशन्स ऑन 1 ऑक्टोबर 2018 10,000 म्हणजे काय, तर या मशिनरीचे, थोडं सोप्या भाषेत सांगतो, मशिनरीचे त्यांनी काय केले, 2 भाग केलेत. मशिनरीचे 2 भाग केलेत आणि सांगितले की त्यातला 10,000 रुपयाची जी मशीन आहे ना, टोटल 25,000ची मशिनरी आहे, त्या 25,000च्या मशिनरी पैकी ही जी 10,000ची मशीन आहे, ही आपण कधी घेतलेली आहे, तर ही आपण घेतली 1 ऑक्टोबरला. ओके. तर आता सिंपल एक साधं गणिताचा भाग आहे. 25 पैकी 10ची मशिनरी जर 1 ऑक्टोबरला घेतली, तर हा दुसरा भाग कितीचा असेल, तर ऑब्व्हियसली 25 मधनं 10 गेले, तर दुसरा भाग राहिला कितीचा मित्रांनो आपला, 15,000चा. बरोबर आहे. 25 मधनं 10 गेले, दुसरा भाग राहिला 15,000चा. नंबर 1. आता ही जी मशिनरी आहे, ही पहिली 10,000 वाली, ती त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की ती 1 ऑक्टोबरला आपण घेतली. आणि ही जी दुसरी मशिनरी आहे याच्याविषयी काही बोललेले नाहीये, त्यामुळं जे आपलं वर्ष सुरू होतं अकाउंटिंगचं वर्ष 1 एप्रिल, तर ती मशिनरी आपल्याकडे तेव्हापासून असणार 1 एप्रिल पासून. बरोबर आहे. समजते का बघा, टोटल मशीन आहे 25,000चं, त्या 25,000च्या टोटल मशीन पैकी 10,000चं मशीन 1 ऑक्टोबरला आपण ऍड केले. बरोबर आहे. 1 ऑक्टोबरला आपण ऍड केले आणि राहिलेले जे मशीन आहे ते मात्र इकडे आहे. आता या तारखा लिहिण्यामागे उद्देश काय आहे, तर मी एक वाक्य तुम्हाला मागे बोललेलो होतो, लक्षात आहे का जरा बघा. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की जर व्याज आणि डिप्रिसिएशन, बघा कायम लक्षात ठेवा, अकाउंटिंग मध्ये तुम्ही कुठल्याही वर्षाचं अकाउंटिंग सोडवत असाल त्याच्यासाठी, की व्याज मित्रांनो, व्याज आणि डिप्रिसिएशन हे वस्तू आणि पैसे किती काळ वापरले त्याच्यावर दिलं जातं. व्याज आणि डिप्रिसिएशन हे वस्तू किती काळ वापरली त्याच्यावर दिलं जातं. दॅट मीन्स एखाद्या बँकेमधनं तुम्ही जर एका वर्षासाठी रक्कम कर्जाऊ घेतली, तर कर्जावर व्याज देताना तुम्ही एका वर्षाचंच देणार. बरोबर. जर तुम्ही 6 महिन्याचं कर्ज घेतलं तर 6 महिन्याचंच व्याज देणार. तुम्ही 10 वर्षासाठी कर्ज घेतलं तर तुम्ही 10 वर्षाचं व्याज देणार. म्हणजे काय, की जेवढ्या काळासाठी त्याचा वापर करताय पैशाचा, वस्तूचा, तेवढ्या काळासाठी तुम्हाला डिप्रिसिएशन आणि व्याज तिथं द्यावं लागेल. सो हा झाला पहिला पॉईंट.
आता दुसरं मी कायम काय सांगतो तुम्हाला, की आपलं जे अकाउंटिंगचं वर्ष आहे ते सुरू होतं एप्रिलला आणि संपतं कधी, तर ते संपतं मार्चला. हा जो पूर्ण कालावधी आहे हा आहे आपला किती महिन्याचा, वर्ष आहे, म्हणजे तो आहे पूर्ण 12 महिन्याचा. आता एक ही जी 10,000ची जी मशीन आहे ही तुम्ही कधी घेतली, ऑक्टोबरला. मग इथं ऑक्टोबरला तुम्ही मशीन घेतली तर ऑक्टोबर पासून मार्च किती महिने होतात बघा, 1 ऑक्टोबर ते 31 मार्च. तर महिने बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. दॅट मीन्स की जर 1 ऑक्टोबरला एखादी असेट जर तुम्ही घेतली असेल तर हे महिने मित्रांनो होतात 6 महिने. आणि हे 1 एप्रिल पासून वापरली तर एप्रिल पासून मार्च पर्यंत वापरली. दॅट मीन्स ही मशीन तुम्ही किती काळासाठी वापरली, 12 महिन्यासाठी वापरली. ओके, समजलं आता तुम्हाला इथंपर्यंत. तर आता मशिनरीचा डिप्रिसिएशनचा जो दर आहे तो आहे 10%, बरोबर, 10%. तर इथं बघा याचं डिप्रिसिएशन सेपरेट काढावं लागेल, याचं सेपरेट काढावं लागेल. 10,000च्या 10% किती येतात मित्रांनो, तर मी तुम्हाला शिकवलंय 10,000च्या 10% येतात 1,000, बरोबर. 1,000 येतात 12 महिन्याचे. तुम्हाला इथं किती महिन्याला पाहिजेत, 6. तर 6 महिन्याला किती, तर 12 महिन्याला 1,000. दॅट मीन्स 6 महिन्याला याचे येतील 500 रुपये. नंबर एक. नंबर 2, 15,000च्या 10% किती येतात, 15,000च्या 10% डायरेक्टली आपण काढूया. 15,000च्या 1 शून्य कमी करा, ते येतात 1,500. याला हे 12 महिन्याचं वापरले त्यामुळे पूर्ण 12 महिन्याचं घ्यायचं, त्यामुळे हे एक उत्तर आहे 1,500 आणि हे एक उत्तर आहे आपलं 500, बरोबर. सो टोटल डिप्रिसिएशन इज इक्वल टू, हे पहिले 500 प्लस दुसरे 1,500. तर 500 अधिक 1,500 येतात बाळांनो 2,000. ओके, येतात बाळांनो 2,000. ओके, सो ही डिप्रिसिएशनची वर्किंग नोट आहे. डिप्रिसिएशन घ्यायचं किती आपल्याला आहे, तर डिप्रिसिएशन घ्यायचं आहे आपल्याला 2,000 रुपये. सगळ्यांनी हे लिहून घ्या. समजले का मला सांगा. सो समजलं असेल सगळ्यांना तर आपण पुढे जाऊया. ओके, तर टोटल डिप्रिसिएशन आपलं झालं. हर्षदा, सृष्टी, यस, टोटल डिप्रिसिएशन झालं 2,000. सेम इफेक्ट करायचा आहे डिप्रिसिएशनचा. पहिला इफेक्ट काय, असेट मधनं वजा. तर इथं लिहा लेस डिप्रिसिएशन. $2,025 मधनं 2 गेले तर येतात 23,000 रुपये. 25 मधनं 2 गेले तर येतात 23,000. नंबर 1 इफेक्ट केला, असेट मधनं वजा केलं. दुसरा इफेक्ट मित्रांनो, डिप्रिसिएशन हा आपल्या व्यवसायासाठी खर्च असतो. तर याला खर्चाला तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे इथं पीएलच्या डेबिटला 2,000 रुपये जे आहेत मशिनरीचे. ओके, सो 2,000 अधिक 500 येतात मित्रांनो 2,500. 2,000 अधिक 500 येतात हे 2,500. जेवढं डिटेल वे मध्ये होईल तेवढं मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो आहे. ओके, 2,000 आणि 500 ते आउटरला येतील 2,500. सो डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट जी आहे ती आपण कंप्लीट केली. हे कधी करायचंय तुम्हाला, हे सगळं कॅल्क्युलेशन वगैरे, जर डिप्रिसिएशन मध्ये असेटच्या परचेस मध्ये जर काही या पद्धतीनं डेट्स वगैरे प्रोव्हाइड केल्या असतील तर तुम्हाला या स्वरूपाने हे करायचे. आणि असे बरेचसे पॉइंट पुढच्या विविध टॉपिक मध्ये पण येणार आहेत आणि फायनल अकाउंट मध्ये सुद्धा हा पॉइंट रिपीट तिथं होईल. ओके, सो थर्ड ऍडजस्टमेंट कडे मी जातो. थर्ड ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स आणि डेटर्सवर आरडीडी वगैरे सांगितलंय. रेग्युलर ऍडजस्टमेंट सध्या दिसते पण नाहीये, थोडंसं याला मागे ठेवूया. 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आधी करू आणि त्यानंतर 3 नंबर येऊया. 3 नंबरला पेंडिंग ठेवूया. 4 नंबर कडे लक्ष द्या. यस, तर 4 नंबर बघा, गुड्स वर्थ ₹3,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन बुक्स ऑफ अकाउंट. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, तर 3,000 रुपयेचा माल आपण विकला पण त्याची पुस्तकात नोंद केलेली नाही. माल विकला पण नोंद केलेली नाही. माल विकलाय पण नोंद केलेली नाही. एकतर माल विकला म्हणल्यावर आहे विक्री, तर माल विकलाय म्हणल्यावर विक्रीमध्ये ऍड करावं लागेल. तर इथं लिहा, सेल्सच्या खाली लिहा ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अमाऊंट आहे 3,000. तर 84 अधिक 3 87, 200. नंबर 1, बरोबर. नंबर 1 हा इफेक्ट केला पहिला मित्रांनो या ऍडजस्टमेंटचा, की माल विकलेला आहे म्हणून विक्रीमध्ये आपण ऍड केला. बघा, माल विकलाय आणि आपल्याला इथं असं गृहीत धरायचं आहे की हा जो विकलेला माल आहे तो आपण उधारीवर विकलाय. ओके,
तर उधारीवर जर माल विकला तर ते जे लोक असतात ज्यांना उधारीवर माल विकलेला आहे आणि ज्यांच्याकडून पैसे यायचे आहेत त्यांना आपण मित्रांनो डेटर्स म्हणतो. त्यांना मित्रांनो आपण डेटर्स म्हणतो. तर डेटर्स जे आहेत ते आपल्याला याला अनरेकॉर्डेड सेल्सला डेटर्स मध्ये ऍड करायचं आहे. तर डेटर्स मध्ये लिहा ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अमाऊंट आहे 3000. गायत्री इथं चुकला असेल तर बाळा ऍड कर त्याला सेपरेटली, कारण याच्या नंतर आरडीडी वगैरे कॅल्क्युलेट करावा लागतो. तर हे सेपरेटली 40+3 इनरलाच 40+3 इनरलाच लिहा 43. 40+3 इनरलाच लिहा 43. यस हर्षदा 40+3 आहे 43. ठीक आहे. तर मित्रांनो ऍडजस्टमेंट कळाली का बघा. माल विकला होता म्हणून आपण सेल्स मध्ये ऍड केला आणि उधारीवर माल विकलाय असं समजून याला तुम्ही बॅलन्स शीटच्या असेट बाजूला जे तुमचे डेटर्स आहेत ना त्या डेटर्स मध्ये तुम्ही ऍड करून तिथं घेतलेलं त्याला आहे. ठीक आहे. या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट मराठीत लिहून दिलेले नाहीयेत. मी लिहून देईन तुम्हाला ज्या वेळेला आपल्याला एखादा सेशन घेता येईल त्यावेळेला आपण ऍडजस्टमेंट त्या लिहून देऊ, काही हरकत नाही. तर हे झालं विक्रीच्या बाबतीमध्ये. चलो सेम ऍडजस्टमेंट आहे. सेम ऍडजस्टमेंट आहे बघा परचेसच्या बाबतीत. 6 नंबरची ऍडजस्टमेंट जरा बघतो. 5 ला परत बघूया. बघा गुड्स वर्थ ₹8,000 परचेस्ड ऑन 31 मार्च 2019 अँड इन्क्लुडेड इन अ क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. बघा 8,000चा माल आपण खरेदी केला. सिंपल 8,000चा माल आपण खरेदी केला. आता जे केलं ना 4 नंबर मध्ये त्याच्या बरोबर विरुद्ध आहे बघा. 8,000चा माल तुम्ही खरेदी केला बट दॅट इज नॉट रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट. पण याची पुस्तकांमध्ये अकाउंटमध्ये तुम्ही नोंद नाही केली. तर बघा खरेदी केलाय 8,000चा माल रेकॉर्ड नाही केला तर खरेदीमध्ये ऍड करा. पहिला खरेदीमध्ये ऍड करा नंबर 1. तर इथं लिहा परचेस मध्ये ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस किती आहेत तर 8,000 आहेत. 500 9 10 1100 1 हातच्याला 1 71,500 येतात का बघा. 71,500 नंबर 1. ठीक आहे. नंबर 1 इफेक्ट काय केला तर परचेस मध्ये आपण त्याला ऍड केला. परचेस मध्ये आपण त्याला ऍड केलं. यस शीतल थँक्यू. परचेस मध्ये आपण त्याला ऍड केलं. नंबर 1. नंबर 2 आता बघा जसं तुम्ही मगाशी म्हणला ना की विकलाय माल उधारीवर विकलाय असं समजून घ्या. तसंच इथं पण करा की माल खरेदी केलाय आणि उधारीवर खरेदी केलाय असं समजा. जर माल उधारीवर खरेदी केला असेल दॅट मीन्स ते पैसे जे आहेत उधारी तुम्हाला भागवावी लागेल, पैसे द्यावे लागतील. तर उधारीचे जे मालाची खरेदी असते ते आपण क्रेडिटर्स मध्ये लिहितो. तर ऍक्च्युली याला क्रेडिटर्स मध्ये ऍड केलं पाहिजे. मी हे क्रेडिटर्स इथनं खोडतो. तुम्ही पण असंच लिहिलं असेल तर खोडा. इथं लिहूया त्याला खाली म्हणजे व्यवस्थित होईल. इथं खाली भरपूर जागा आपल्याकडे. लिहा इथं क्रेडिटर्स इनर लिहा 23,000 आणि यामध्ये लिहा ऍड. यामध्ये लिहा ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस 23+8 23 आणि 7 30 आणि 1 सॉरी 31 31 हे येतील 31,000 रुपये. हा झाला दुसरा इफेक्ट. समजलं का बघा. समजलं का बघा. कम्पॅरेटिव्हली ऍडजस्टमेंट समजून घ्या. विक्रीच्या बाबतीत केलं. विक्रीच्या बाबतीत अनरेकॉर्डेड होतं तर काय केलं विक्रीत ऍड केलं आणि दुसरा इफेक्ट डेटर्स मध्ये ऍड केला. खरेदीच्या बाबतीमध्ये अनरेकॉर्डेड होतं तर खरेदीमध्ये ऍड केलं आणि परत पैसे द्यायचे आहेत दॅट मीन्स देणं आहे म्हणून त्याला क्रेडिटर्स मध्ये ऍड केलं. 2 ऍडजस्टमेंट. एक आहे विक्रीच्या बाबतीमध्ये, सेल्सच्या बाबतीमध्ये, दुसरी आहे परचेसच्या बाबतीमध्ये. दोन्ही ऍडजस्टमेंटला बघा एकमेकाच्या बरोबर विरुद्ध अर्थाने आलेल्या ऍडजस्टमेंट त्या आहेत. समजून घ्या याला कशा पद्धतीने हे लॉजिक आहे याच लक्षात घ्या. ही ऍडजस्टमेंट म्हणजे कॉमन ऍडजस्टमेंट आहे. सिंपल आहे. ज्याला म्हणजे फायनल अकाउंटचे 5-7 प्रॉब्लेम झाल्यानंतर अशी ऍडजस्टमेंट येणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपलं प्रॅक्टिस चांगलं होतं. तर ही ऍडजस्टमेंट दोन्ही ऍडजस्टमेंट तुम्हाला एकदा समजली का जरा सांगा रे बाळांनो मला. दोन्ही ऍडजस्टमेंट समजल्या का तुम्हाला. बोला एकदा बोला. अथर्व हो म्हणतोय, श्रुती हो म्हणते, साक्षी, सानिका, हर्षदा,
अनु, हर्षदा, गायत्री, सृष्टी, सानिका, प्रतीक, अस्मिता, शीतल, अश्विनी, ऋतुजा, साक्षी पाटील, प्राची सगळे हो म्हणतात. ओके. सानिया, अथर्व जाधव, अनिशा, यस. रोहित, यस. ओके. सो म्हणून काल ऍडजस्टमेंट घेतला नव्हता मित्रांनो. स्नेहा, ओके. तर एकदम व्यवस्थित आपल्याला प्रॉपर घेता याव्यात म्हणून आपण इथं वेळ जरा मिळावा म्हणून आपण हे केलं होतं. चलो, तर काय हरकत नाही, राहिलेलं ऍडजस्टमेंट करूया. 5 नंबरची राहिले. आउटस्टँडिंग कॅरेज ₹500. आउटस्टँडिंग कॅरेज आउटस्टँडिंग आहे ₹500. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आउटस्टँडिंग हा शब्द दिसला रे दिसला की संबंधित खर्चामध्ये त्याला ऍड करा. ओके. तर ऍड इथं लिहा, कॅरेजच्या खाली ऍड आउटस्टँडिंग 500. 12 आणि 5 17. आउटरला येतील ₹1700. आउटरला येतील ₹1700. नंबर 1. आउटस्टँडिंग म्हणजे मित्रांनो देणं असतं. आउटस्टँडिंग म्हणजे देणं असतं आणि जी तुमची देणी असतात ती तुम्ही लिहिता बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा सगळ्यांनी आउटस्टँडिंग कॅरेज. आउटस्टँडिंग कॅरेज अमाऊंट आहे ₹500. अमाऊंट आहे ₹500. ओके. सो दोन्ही इफेक्ट आपण केलेले आहेत बघा. पहिला इफेक्ट काय, तर आउटस्टँडिंग दिसलं म्हणलं की संबंधित गोष्टीमध्ये तुम्हाला ते ऍड करायचं आहे. नंबर 1. आणि नंबर 2, देणं आहे म्हणून ते आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला घेतलेलं आहे. ठीक आहे. चलो नाऊ आता आपल्याला एक रेग्युलर ऍडजस्टमेंट करायची आहे डेटर्सच्या बाबतीमध्ये 3 नंबरची. तर सिंपल रोज करतो तशीच करायची आहे. काय वेगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो. वाचतोय जरा लक्ष द्या. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स 5% ऑन डेटर्स अँड राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेट्स. बघा त्यांनी सांगितलंय आरडीडी साठी, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स साठी प्रोव्हिजन बनवा 5%ची. नंबर 1. आणि नंबर 2, ₹1000 वजा करा, राईट ऑफ करा. या राईट ऑफ या शब्दाचा अर्थ कमी करा. राईट ऑफ करा ₹1000 बॅड डेट्सचे. ठीक आहे. सो गाईज आता काय आहे की आपण रेग्युलर काय करतो, डेटर्स मधनं पहिल्यांदा बॅड डेट्स वजा करतो. आपला क्रम काय आहे, तर पहिला बॅड डेट्स वजा करा. तर इथं लिहा डेटर्सच्या खाली लेस बॅड डेट्स. किती आहेत बॅड डेट्स, तर 1000 आहेत. बरोबर. बॅड डेट्स आहेत 1000. बरोबर आहे. तर 43 मधून 1 गेले. 43 मधून 1 गेले तर मित्रांनो इथं खालीच लिहा बरं का. इथं खालीच लिहा किती राहतील. 43 वजा 1 इथं राहतील 42. इथं राहतील 42. नंबर 1. नंबर 1. नंबर 2, बॅड डेट्स जे असतात, बॅड डेट्स याचा दुसरा इफेक्ट करायचा. हे जे बॅड डेट्स आहेत हे व्यवसायासाठी असतो खर्च. ओके. व्यवसायासाठी खर्च किंवा लॉस असतो. त्यामुळे याला आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. पीएल अकाउंटच्या डेबिटला. याचा दुसरा इफेक्ट, बॅड डेट्स अमाऊंट आहे 1000. बॅड डेट्स अमाऊंट आहे 1000. चलो, तर हा झाला बॅड डेट्सचा प्रश्न आपला इथं मिटला. बॅड डेट्सचे जे जे दोन इफेक्ट आपण येतात ते दोन्ही इफेक्ट आपण बाळांनो इथं कम्प्लीट केलेले आहेत. पहिला डेटर्स मधनं वजा केला, दुसरा पीएलच्या डेबिटला लिहिला. चलो, सो नेक्स्ट पॉइंट की काय, तर आरडीडी सांगितलंय किती टक्के, 5%. तर आरडीडी जो आहे ना तो आहे 5%. ओके. सो बघा, लेस लेस आरडीडी 5%. आता बाळांनो 42,000च्या 5% काढायचे आहेत तुम्हाला. 42,000च्या 10% किती येतील, तर 1 शून्य कमी करा, 10% येतील 4200. 10% 4200 येतात, तर 5% किती येतात, 4200च्या निम्मे, 4च्या निम्मे 2000, 200च्या निम्मे 100. तर इथे येतील 2100 रुपये. 42 मधून 2 गेले 40, 40 मधून 100 गेले म्हणजे 39,900 रुपये येतील आउटरला. सानिका उत्तर बरोबर आहे. आउटरला वजाबाकी येते बघा 39,900. बरोबर आहे का बघा, चुकलं असेल तर काही तर सांगत चला. सो ही ऍडजस्टमेंट आपली इथं कव्हरअप झालेली आहे. एक इफेक्ट आपण केलाय आरडीडीचा. दुसरा, आरडीडी हा सुद्धा आपला खर्च आहे. आरडीडी हा सुद्धा आहे आपला खर्च. तर याला आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. तर पीएलच्या डेबिटला लिहा टू आरडीडी 2100. टू आरडीडी 2100. सो टू आरडीडी 2100. सो मित्रांनो
बाळांनो, आपण सगळा प्रॉब्लेम कव्हर केलेला आहे. आय होप सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत, सगळे पोस्टिंग व्यवस्थित केलेलं आहे. क्लोजिंग करायचं आहे, 5 मिनिटाचं काम राहिले. आता क्लोजिंग करूया. इकडे काय ऍडजस्टमेंट वगैरे नाही एकदा चेक करतो. काही नाहीये. चलो तर ठीक आहे, क्लोजिंग करूया. मागं काल मी पॉईंट सांगितला, लक्षात ठेवा बरं का. सगळं पोरांना येतं, पोस्टिंग येतं, ऍडजस्टमेंट येतात, सगळं व्यवस्थित एकदम स्वच्छपणे लिहितात चांगल्या अक्षरात आणि घोळ करतात कॅल्क्युलेशन मध्ये. तर लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन आपल्यासाठी फार डेंजर काम आहे, व्यवस्थित करायचं. इथं बघा डेबिट मोठे येते का क्रेडिट 87 आणि 23. तर हे 7 आणि 3 10 0 अच्छा 1 8 9 10 1 11 म्हणजे 1,10,200 इकडे येतात. आणि इकडं 70 10 80 88 89 90. येस, तिकडं मोठे येते, क्रेडिट मोठे येते. बघ किती येतात हे 200, 7 आणि 3 10 0 अच्छा 1 9 10 11, 1,10,200, 1,10,200. क्रेडिट बाजू मोठी येते, तेच दोन्ही बाजूला लिहून घ्या. उत्तर ऑलमोस्ट सगळ्यांची बरोबर आहेत. गायत्री आहे, अस्मिता आहे, अनु आहे, त्यानंतर सानिका आहे, अस्मिता, सानिका, शीतल, सृष्टी. उत्तर ऑलमोस्ट बरोबर आहेत गाइज. चलो डेबिटची करा. यस, डेबिटची करतोय बाळा ऋतू. साक्षी, यस बघतो बाळा. 70 10 80, 80 आणि 8 88, 89 90, 90,000, 91,200. यस, 91,200 येते का बघा. सानिका बघतो बरं तुम्ही. साक्षी, हर्षदा उत्तर बरोबर आहे. सानिका बघतो मी. शीतल बरोबर आहे. सृष्टी बरोबर आहे. 91,200 येते का. शीतल बरोबर आहे. ओके, 91,200 येते. मग बघा 91,200 वजा करा रे यातनं. हे 000, 10तनं 1 गेला, राहिले 9, इथं झाले 10 आणि 1 11, 19,000. यस, ऋतुजा उत्तर बरोबर आहे. अस्मिता, सानिका, गायत्री, यस, साक्षी ओके, सानिका, सूर्यवंशी उत्तर बरोबर. चलो, सो ऑलमोस्ट सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. याला लिहा ग्रॉस प्रॉफिट. वेळ जरा मित्रांनो कमी राहिलाय, आवरूया आपण. ग्रॉस प्रॉफिट जो येतो आपला 19,000 रुपये. प्रॉब्लेम घरामध्ये बघा बाळांनो बरं का, जो आपण सोडवलेला आहे तो रोजच्या रोज बघत चला, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. एकदा बघून सोडवून गोष्टी होत नाहीत, लक्षात घ्या. मी जे सांगतोय ते अनुभवातनं सांगतो आहे. ओके, सो पीएल ची बघा, इकडे पण क्रेडिट मोठी 19 आणि 2 19 20 21, 21,400 येतील. इकडली टोटल करा. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 10, 10 आणि 3 13 आणि 1 14. मेजरली 14,000. 200, 500, 700, 800, 14,800 येतात का बघा. 14,800 माझी डेबिटची 14,800 अशी येते. यस, 14,800 येते. यस, अनु बरोबर आहे, साक्षी बरोबर आहे, गायत्री बरोबर आहे, शीतल बरोबर आहे. सो वजाबाकी करूया मित्रांनो. श्रुती बरोबर आहे. हे लिहा 0 0, 8 आणि 6 14, इथं झाले 5 आणि 6 11, 2 2 0, 6,600 येतील का बघा. साक्षी बरोबर आहे, 6,600 येतात का बघा. याला म्हणा टू, एक सेकंड, याला म्हणा टू नेट प्रॉफिट. येतं का बघा रे एवढं. काही चुकलं असेल तर मला सांगा. येस, ओके सानिका बाळा, थँक्यू. सृष्टी बरोबर आहे. येस, तर हा दोघांचा आहे बरं का. हा दोघांचा नफा आहे. कोण आहेत ते दोन लोक, त्यांचा रेशो दिलाय का. सत्रे आणि अपरे शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. ओके, ते समसमान डिवाइड करतात. यस आणि ए दोन लोक आहेत. यस एक आहे आणि ए एक आहे. बघा, ती 6,600 दोघांचा आहे समसमान, म्हणजे 6,600ला 2नी भागा, तर दोघांचं किती येईल. 3,300 आणि 3,300. ठीक आहे, 3,300 येईल बरोबर. तर हा झाला नेट प्रॉफिट. इथपर्यंत झाले का बघा सगळ्यांचं. पीएल क्लोज केलं, टोटल एनपी आला 6,600, त्यातला दोघांना डिस्ट्रीब्यूट बाळांनो आपण केला निम्मा निम्मा. दॅट मीन्स 3,300 3,300 असं आपलं इथं उत्तर येतं. ओके, हे झालंय. तर आता जो नेट प्रॉफिट आहे तो नेट प्रॉफिट आपण पाठवतो, ट्रान्सफर करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला याला लिहा बाय नेट प्रॉफिट. बाय नेट प्रॉफिट
अमाऊंट आहे 3,300 येस, तर 3,300 रुपये आहे. तर इथं काय करा, इथलं क्लोजिंग करायचं बघा, सिंपल आहे. 35 आणि 3 इथे येतील 38,300. इथं पण येतील 38,300. 38 मधून 3 गेले, परत इथं मग राहतील 35,300. ठीक आहे, हे झालं याचं. 35 आणि 3 परत इथं 38,300. इथं पण 38,300. त्यातनं वजा करा 2. 38 मधनं 2 गेले, राहिले 36,300. याला म्हणायचं टू बॅलन्स सीडी. याला म्हणायचं टू बॅलन्स सीडी. आणि हेच गाईज तुमचं आहे काय, तर हे आहे तुमचं कॅपिटल. हे आहे तुमचं कॅपिटल. ओके, तर पीएलचा बॅलन्स 21,000 येतोय. अस्मिता 88,300 टोटल. अस्मिता चेक करूया बळा. सानिका 88, बघूया थांबा. अस्मिता 38,300 बरोबर आहे. पीएलचा बॅलन्स चुकलाय. नाही, पीएल बरोबर आहे, एकदम बरोबर आहे आपलं. ते ना, ते सोडून द्या तुम्ही, सांगतो तुम्हाला नंतर काय. जाऊ दे, ते उत्तर बरोबर आहे आपलं, एकदम बरोबर आहे, काहीही चूक नाही आहे. असं कंटिन्यू करा. सो काय जे कॅपिटल आहे ना, ते इथं लिहितो आपण. इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहा कॅपिटल. यस आणि ए. यस आणि ए किती आहे इथं? 35,300 आणि 36,300. ओके, बरोबर आहे. 35 आणि 36. 35 जुनी 70 आणि ए झाले 71,600. 71,600 करा टोटल बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची. टोटल करा बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूची किती आहे ते बघा. हे डेटस क्रेडिटस खोडले तिथनं, वजा कमी. यस, तो टोटल करा. 70 आणि 10 80 81 81 एक 10 एक 12 1,12,000 1,13,400 1,13,400 400 13 900 1,13,900 येतात का बघा. लेस दॅन 1 मिनिट राहिला, कॉल कट होईल. 1,13,900 न प्रॉब्लेम टॅली होईल. साक्षी, हर्षदा, ऋतू, अस्मिता त्याच्या आधी. ठीक आहे, उत्तर बरोबर आहे तुमची. 1,13,900 न हा प्रॉब्लेम टॅली होईल. कॉल कधी पण कट होईल. उद्या सुट्टी आहे मित्रांनो क्लासला, रविवार आहे. उद्या क्लासला सुट्टी आहे. परवा दिवशी क्लास असेल आपला. परवा दिवशी आपण कंटिन्यू परत करूया. ठीक आहे. सानिका उत्तर बरोबर आहे. नोट्स ग्रुपवर सेंड करा. येस येस येस, मी लगेच करतो बघा. नोट्स म्हणजे